हे गाईज वेलकम बॅक. तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असणार राईट. आता ते काय मी आता तुम्हाला असं वाटणार की मी जरा फास्ट हे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायला डेप्थमध्ये एक्सप्लेन करायला, पण जरासं फास्ट घ्यायला. कारण काय म्हटलं तर प्रत्येक माझं काय असतं की जेवढ्या लवकर मी अपलोड करतो, जेवढ्या लवकर तुम्हाला सांगतो, तेवढ्या लवकर तुम्हाला समजतंय, तुम्हाला हेल्प होते, म्हणून मी फास्ट घ्यायलो. कारण मला माहित आहे प्रत्येक ॲस्पिरंट, प्रत्येक एक्झाम जे द्यायलेत, UPSC MP असो किंवा MPSC असो किंवा कुठला पण एक्झाम असो, ते त्यांना हेल्प होते, म्हणून मी हे फास्ट आणायलो. आणि सगळ्यांना पण लय जण असं असतात एक्झाम जे दिले ते नाही दिले, त्यांनी डिप्रेस्ड म्हणतात, अँझायटी म्हणतात, लय त्यांचं बिहेवियरचं रूट कॉज माहीत नसते, त्यांनी दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जातात, ते कंटेंट काय कंझ्युम करते त्यांना अफेक्ट होते, ते दुसरं डायरेक्शन, ते स्वतःला ब्लेम करतात राईट. त्याच्यासाठी मी फास्ट ट्रॅक सिरीज करायलोय. नंतर ते आरामात सिस्टमॅटिक स्ट्रक्चर्ड प्रोफेशनल फॉर्मल ते नंतर बघूया. आता मला काय हवंय, मला कसं पण करून जेवढे लँग्वेज मला येते त्याच्यामध्ये तुमच्यासाठी तुम्हाला व्हिडिओज पोचवायचा हवाय. कारण जेवढं माझं हे सगळं आता लेटेस्ट माझं जेव्हा UPSC एक्झाम संपलं तोपर्यंत मी केलेलं सगळं ॲनालिसिस, माझं पूर्ण लाईफमध्ये केलेलं ॲनालिसिस मी तुम्हाला सांगलो. मी पण आता अप्लाय करावं. आता मी हे व्हिडिओज केल्यानंतर तुमच्या सोबत मी पण माझ्या लाईफमध्ये अप्लाय करणार आहे राईट. मी असं का करतो, मला नेमकी पहिल्यापासून जेवढं मला समजते, जेवढं मला एक्सपिरियन्स होतं, मला वाटतं हे युजफुल आहे. मग मी ॲज सून ॲज पॉसिबल शेअर करायला ट्राय करतो राईट. म्हणून लई वर्षापूर्वी यूट्यूब व्हिडिओ स्टार्ट केलो, बुक पण लिहिलो रिसेंटली राईट. ते हे सगळं मी ट्राय करतो. चला आता डिप्रेस हे ते आमच्या लाईक ब्लेम करतो त्याच्याबद्दलच आम्ही व्हिडिओ बघूया. हे रॅन्डम आहे, ते काही स्क्रिप्ट लिहिलेलं नाही, त्याच्यासाठी लई टाइम लागते. तो कॉन्सेप्ट तुम्हाला समजा की संपलं. आता बघूया रोल ऑफ कम्युनिकेशन बघूया. त्याच्यामध्ये ते आता मी सांगितलेलं रेलेव्हंट असतं. आणि म्हटलो तुम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे माझं प्रिव्हियस व्हिडिओ, हे व्हिडिओ नाही तर हे काय सांगितलं खरं आहे का नाही. डायरेक्टली अप्लाय करायचं नाही, मी सांगितलो डायरेक्ट अप्लाय करायचं नाही. आणि कारण क्वेश्चनिंग माइंडसेट तुम्ही डेव्हलप करायचं हवं. आणि नंतर ना माय कन्झम्पशन माय रिस्पॉन्सिबिलिटी मी सांगितलो, हे माझं इनिशिएटिव्ह आहे. तुम्ही समजून घेऊन इनिशियली प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं कसं करायला, मी कंटेंटनी कनेक्ट करायला, कंटेंट कसं अफेक्ट होते, मग आमचं बिहेवियर कसं अफेक्ट होते, आमचं अझम्पशन काय आहे, कसं एवढं डेप्थमध्ये सांगवलं. कारण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की तुमचं कन्झम्पशन ते कंटेंट असो, मेजर पोर्शन कंटेंट असते आणि दुसरं पण असते, ते नंतर बघूया. प्रेझेंटली कंटेंट कसं अफेक्ट असते ते समजून घेऊन तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावं पाहिजे राईट. आता रोल ऑफ कम्युनिकेशन बघूया. रोल ऑफ कम्युनिकेशन राईट. कम्युनिकेट म्हणजे संपर्क. कम्युनिकेट करायला मी काय यूज करतो, एक भाषा यूज करतो राईट, लँग्वेज यूज करतो. आम्हाला दुसऱ्या सोबत काय इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, काय कम्युनिकेट करायला पाहिजे राईट. आम्ही काय कम्युनिकेट करतो, कसं कम्युनिकेट करतो, काय फ्लॉज आहेत बघूया. कसं करतो, लँग्वेजनी करतो राईट. आता एक स्टुडंट आहे, स्टुडंट ए पण म्हणा, तुम्ही व्ह्यूअर म्हणून पण म्हणू शकता. स्टुडंट ए, स्टुडंट बी आहे, एक टीचर आहे. जर टीचरने स्टुडंट बी ला क्वेश्चन विचारलं आणि क्वेश्चन उत्तर दिला नाही, बरोबर उत्तर दिला नाही, रॉंग आन्सर दिला, तर अज्युम करा स्टुडंट ए ने स्टुडंट बी ला तू डल आहेस, तू आम्ही पण असंच म्हणतो ना. असं आम्हाला माहित असतंय का, आम्हाला हे कॉन्शियस आम्ही केव्हा विचार करत नाही की हे एकच क्रायटेरिया आहे का, हे बरोबर क्रायटेरिया आहे का, की आम्ही कुणाला हे डल म्हणू शकतो, हे क्रायटेरिया आहे का. आम्ही एवढं विचार करत नाही. तो नापास झाला, तो ते करायला त्याला झाला नाही, तो
कंप्लीट केला नाही, तो इनकम्प्लीट केला, नाहीतर काहीतरी आम्हाला कसं वाटतं, इम्पॉर्टंटली आम्हाला कसं वाटते तो असं वागला नाही, तो वेगळ्याने केला, तो जरा एक्सपेक्टेशनच्या जरा कमीच केला, मग आम्ही काय म्हणतो की हे डल आहे, हे इंटेलिजंट नाही, असं आम्ही स्टेटमेंट देतो. पण काय असते, सगळे सेम नसतात. त्यांनी एकदा सांगितला, कुणाला एकदा सांगितलं तर त्यांनी सिरियस घेतात, दुसऱ्यांना 2 times 3 times तसं काय घेतात सिरियस म्हटलं तर काय. त्यांनी जर त्यांनी स्वतःला म्हटलं, त्यांनी बिलीव्ह केला हा मी डल आहे का, जेव्हा ते प्रश्न त्याच्या माइंडमध्ये त्याला ते प्रश्न आला की तो काय म्हणणार की मी आहे का, जेव्हा मी डल आहे का, ओ डल असलं तर मला दुसरं क्वेश्चन टीचर सांगितले तर आन्सर करायला होत नाही, मला हे सॉल्व करायला होत नाही, मी स्टडीमध्ये वीक आहे, मी नापास होणार, मी मग ते हे असं हे म्हणणार. आणि डल आम्ही कंटेंट कंझ्युम केलो ना, एक कंटेंट, काही कंटेंट म्हटलं तरी आम्ही एक्सपिरियन्स केलोय. डल म्हटलं तर आम्हाला कुठलं तरी आमचं डेफिनेशन असतं. डल म्हटलं तर त्याला काय सॉल्व करायला येत नाही, आणि कुठे तर ऐकलो असतो नाही, कुठे तर बैठलो असतो, कुठे तर आर्किटेक्टिकल बुक मध्ये वाचलो असतो. डल म्हटलं तर काय, त्याच्याबरोबर ते इमेजेस आठवण येते, ते इमोशन पण येते. ऑब्विसली ह्याचं मी फर्स्ट व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलो की एक वर्डचं काय इम्पॉर्टन्स असते, काय आठवण येते आम्हाला, इमेजेस आठवण येते, व्हिज्युअल्स, राईट, ते एक्सपिरियन्स सगळं येते, इमोशन फिलिंग येते. ऑब्विसली डल म्हटलं तर पॉझिटिव्ह फिलिंग येणार नाही, नेगेटिव्ह फिलिंग येणार, म्हटलं तर लो एनर्जी फिलिंग येणार, म्हटलं तर काय माइंड बॉडीला इन्फॉर्मेशन सांगितला की आता निगेटिव्ह फिलिंग आहे, डलचं काय रिस्पॉन्स आहे ते बॉडी दे फिलिंग द्या. मग ते दिलं तर ऑब्विसली त्याला आणखीन हे होणार, कठीण होणार त्याला ते टास्क करायला, कारण का त्याचं लो एनर्जी आहे. कारण एनर्जी पण लई इम्पॉर्टन्स असते आमच्या बिहेवियर मध्ये, राईट. ते आम्हाला कुठलं काहीतरी करायचं आहे, राईट. फॉर एक्झाम्पल तुम्ही बिर्याणी खाल्ला आणि तुम्ही एक टास्क करायला नंतर अभ्यास करायला बसला, तुम्हाला कठीण होतंय, झोप येते, कारण का, कारण तुमचं एनर्जी डायजेशन करायला बिझी असते, राईट. तेव्हा तुमचं एनर्जी नसते, राईट. लो असं म्हणू शकता. नाही तर तुम्ही टायर्ड आहात तर तुम्ही नेक्स्ट टास्क करायला होत नाही, कारण काय लो एनर्जी आहे, तुम्ही मे बी एक्सरसाइज करून आलात, राईट. काय पण असू शकते, राईट. ते असं डल. मग ॲट द सेम टाइम हे इंटेलिजंट कोणतरी सांगितला, एक प्रश्न सॉल्व्ह केला आणि इंटेलिजंट म्हटला, ते इंटेलिजंट मी इंटेलिजंट आहे, पॉझिटिव्ह एनर्जी येणार, पॉझिटिव्ह फील होणार, तो कॉन्फिडेंट होणार, नेक्स्ट सम करायला ते हे पुढे येणार आणि ट्राय करणार की नेक्स्ट सम सॉल्व्ह करूया. म्हटलं तर काय, क्लोजली ऑब्झर्व करा, हे वर्ड्स कॉन्सेप्ट पण अप्लाय व्हायला आहे, राईट. सगळं इंटरकनेक्ट असतंय, असं काय लर्निंग इंटरकनेक्ट असतंय. जे कंटेंट कंझ्युम केला ते त्याला आठवण येणार आणि ते रियालिटी म्हणून समजून घेणार. म्हटलं तर आम्ही कुठे ऐकलो डल म्हटलं तर ते नापास होणार, हे सॉल्व करायला येणार. अनदर एक्झाम्पल लेझी म्हटलं तर लेट उठणार, हे डेफिनेशन ऐकलो. जर आम्हाला वाटते की आम्ही डल आहे, हे डेफिनेशन तुमचं रियालिटी होणार, राईट. आणि तुम्ही तसं बिहेव करणार. ते इम्पॉर्टन्स आहे कंटेंटचं, ते इम्पॉर्टन्स आहे प्रत्येक वर्डचं, ते एक्सपिरियन्स पण स्टोर होतंय, रिकॉल होतंय जेव्हा ते वर्ड म्हणतात, तेच इम्पॉर्टन्स आहे. डल इंटेलिजंट म्हटलं तर हे नेगेटिव्ह झालं, हे पॉझिटिव्ह झालं, हे इम्पॉर्टन्स आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचं पण तुम्ही म्हणू शकता. आणि काय म्हणू शकता, हे अजून हे पण म्हणू शकतात की दुसऱ्याने पॉझिटिव्ह सांगितलं तर इट्स इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही ते मनात सोचतात, ते पॉझिटिव्ह थिंकिंग इज इक्विव्हलंट टू सिमिलर और इक्विव्हलंट टू, नाहीतर सेम इफेक्ट देते
तुमचं दुसऱ्यांनी पण पॉझिटिव्ह सांगितलं तर तुम्हाला म्हणजे काय, म्हणजे असं पण समजू शकतो दुसऱ्यांनी नेगेटिव्ह सांगितलं म्हटलं तर तुम्ही नेगेटिव्ह विचार करत आहात. तुम्ही जेव्हा न्यूट्रल असतात तुम्ही असं हे करून घ्यायचं नाही की ओ मी न्यूट्रल आहे, मी निगेटिव्ह विचार केलो नाही मग मला निगेटिव्ह थॉट्स येत नाही, मी निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जात नाही. दुसऱ्यांनी निगेटिव्ह सांगितलं म्हटलं तर तुम्हाला निगेटिव्हनी अफेक्ट होत आहे. हे सिंपल एक्झाम्पल आम्ही बघितलो. म्हणून दुसरे काय म्हणतात आम्हाला अफेक्ट होते. दुसरे आर्टिकल आमच्या बरोबर काय आमचा काहीतरी कुणी आर्टिकल मध्ये लिहिला, आमच्या बुक मध्ये लिहिला, आमच्याबद्दल व्हिडिओ काढला, नाही तर कुणी सोशल मीडियामध्ये आम्हाला काहीतरी सांगितला, सोशल मीडियामध्ये आम्हाला काहीतरी मेसेज केला, आम्हाला कमेंट केला, निगेटिव्ह केलं, ते अफेक्ट होते. अनलेस अँड अंटिल यू हॅव स्ट्रॉंग प्लॅन, तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तुम्हाला ही कॉन्सेप्ट माहित आहे, तुम्ही पॉझिटिव्ह थिंक करायला आहेत, नाहीतर हे कशाला केला ह्याचा क्रायटेरिया तुम्हाला माहित आहे. त्यांनी एक क्रायटेरिया बघून आम्हाला सांगितला, जसं हे डल म्हणतो जस्ट बिकॉज ऑफ वन क्रायटेरिया. एक क्रायटेरिया काय ते एक क्वेश्चन सांगितला नाही म्हणून म्हटलं तर काय तुम्हाला ऑन दी टॉप ऑफ इट कंटेंटचं कोण कसं वागते तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हटलं तर काय कोणी तुम्हाला सांगितलं की हे तुम्ही हे आहात, तुम्ही असं समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी का सांगितला ते करेक्ट नाही, ते हे बघून सांगितलं पण मी हे नाही. तुमच्यामध्ये सेल्फ बिलीफ असायला पाहिजे. तुम्हाला हे कॉन्सेप्ट हे सगळं कसं वर्क करते, लोक कसं वागतात हे तुम्हाला जेव्हा डेप्थ मध्ये समजून घेतात तेव्हा तुम्हाला समजतंय. राईट, ते असते रोल ऑफ कम्युनिकेशन. हे असतं एवढं डेप्थ तुम्हाला सांगायला. म्हणून 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 लय जण डिप्रेशन म्हणतात, दुसरे जण डिप्रेशन म्हणतात किंवा आम्ही पण म्हणतो. आता तर फॅन्सी टर्म्स यूज करतात, एन्झायटी, स्ट्रेस म्हणून. जेव्हा आम्ही म्हणतो कोणतरी बघून सिम्पटम 1 सिम्पटम 2 4 सिम्पटम असलं तर एक सिम्पटम बघून तुम्हाला डिप्रेशन म्हणतात. पण तुम्ही एक बघून तुम्ही जेव्हा बिलीफ करता तेव्हा तुम्हाला सगळं सिम्पटम्स अप्लाय असतात असं तुम्ही म्हणतात आणि ते तर तसंच तुम्ही बिहेव करतात. कारण का तुम्ही तसले कंटेंट पाहिले आता ओके, आणि नंतर ना काय असते ते तुम्हाला म्हटलं तर तसलं कंटेंट तुम्ही कुठे तर बघितलं असणार नाही. तो डिप्रेशन म्हटलं तर काय कोण सांगितलं, जेव्हा बिलीव्ह करतात डिप्रेशन म्हटलं तर असं तसं ते कुठलं पण असू शकते. एक नॉर्मल काहीतरी एक बिहेवियर असते, कोण तर म्हटलं डिप्रेशन, ते तुम्हाला अफेक्ट होतंय. म्हणून तुम्ही समजून घ्यायला पाहिजे हे ते कसं सांगायला, ते हे बघून सांगायला की मी डिप्रेस्ड आहे, त्यांना पण डेफिनेशन नाही. म्हणून तुम्हाला स्वतःला अंडरस्टँड व्हायला पाहिजे की म्हणून मी की काय डिप्रेशन आहे. राईट, म्हणून मी म्हणतो क्वेश्चनिंग माइंडसेट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला रूट कॉज समजून घ्यायला पाहिजे की काय केवढं अफेक्ट होते. राईट,